नमस्कार मित्रांनो. परवाच्या दिवशी माझा एक मित्र जो धर्माने जैन आहे आणि त्याच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आम्ही मुंबईला गेलो होतो. ते कॉलेज ही जैनाचंच होतं आणि जैनाचं कॉलेज आणि विद्यार्थी जैन म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फीमध्ये 50% डिस्काउंट होतं. मी विचारलं, चौकशी केली, तेव्हा कळलं की या कॉलेजमध्ये 80% जैन विद्यार्थी असतात आणि त्या 80% विद्यार्थ्यांना फीमध्ये 50% डिस्काउंट असतो, 20% बाकीचे. आश्चर्य वाटलं आणि बरंसुद्धा वाटलं. कारण आपल्या जैन धर्मासाठी, ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो, त्या धर्माच्या उन्नतीसाठी, आपल्या धर्मातील तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, असं त्या जैन धर्मातील जे श्रीमंत लोक आहेत, जे भांडवलदार आहेत, आर्थिक संपन्न आहेत, त्यांना वाटलं असेल की आपल्या धर्मातील पोरांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून अशा भावनेतून, उदात्त भावनेतून त्याने ते कॉलेज उभी केली आणि आपापल्या धर्मातील पोरांना त्या ठिकाणी 80% म्हणजे मॅनेजमेंट कोटा 80%चा ठेवला. मग मला असा प्रश्न पडला, जशी जैन धर्मात लोकं मोठी आहेत, भांडवलदार आहेत, सामर्थ्यवान आहेत, अशी लोकं आपल्या मराठा समाजात नाहीत का? का आपल्या मराठी समाजात सगळे भिकारडीज आहेत, दलिंद्रे आहेत? नाही. तर किमान मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी माणसं आपल्या मराठा समाजात सुद्धा आहेत. खूप मोठं आर्थिक साम्राज्य त्यांचं आहे. परंतु खेदजनक बाब वाटली, की अशी एवढ्या भांडवलदार एवढे असताना, संपन्न असताना आपल्या समाजातील, आपल्या मराठा समाजातील पोरांसाठी त्यांनी काय केलं? त्यांनी का केलीच नाहीत? अशी कॉलेज उभं त्यांनी का केली नाहीत? विद्यार्थ्यांना त्यांनी सवलत का दिली नाही? आता पोरांना शिक्षण देणं म्हणजे सर्व काही दिल्यासारखं आहे. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना बाकीचं काही देऊ नका, फक्त शिक्षण द्या, शिक्षणाची मुभा द्या, शिक्षणामध्ये सवलती द्या, तर तो विद्यार्थी भविष्यामध्ये ताठमानेने उभा राहू शकतो आणि जगू शकतो. परंतु आपल्या मराठा समाजातील नेत्यांनी किंवा भांडवलदारांनी, राजकीय पुढाऱ्यांनी असं काही केलं नाही, कारण त्यांना पिढ्यानपिढ्या समाज अडाणी ठेवायचा आहे. जर समाज अडाणी ठेवला तरच आपण त्याच्यावर राज्य करू शकतो. यांना जाती धर्माच्या दरीमध्ये अडकवून ठेवू शकतो, जाती धर्माच्या दरीमध्ये टांगून ठेवू शकतो आणि जाती धर्मामध्ये अडकलेली पिढी त्यांच्यावर राज्य करणं सोपं असतं, हेच या नेत्यांना माहिती असतं. परंतु असं असताना आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलासारखा एखादा ढाण्यावाग मराठा समाजासाठी लढतो, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी लढतो, त्यांना सवलती मिळाव्या, तो समाज पुढे जावा म्हणून लढतो. परंतु त्याचे सुद्धा पाय ओढण्याची ही दलिंद्री लोक काम करतात. जे मराठा जातीचे दुश्मन बनलेले आहेत, ते दुसरं तिसरं कोणी नाही, ते मराठा समाजातीलच लोक आहेत. आणि म्हणून ते, आता मला सांगा, मनोज जरांगे पाटील एवढे रात्रंदिवस झटतायत, ते काय स्वतःसाठी झटतात का? जर त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा असता तर त्यांना ट्रका भरून नोटा आल्या असत्या, पिढ्याने पिढ्या त्याच्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या असतील, एवढं त्यांना संपत्ती मिळाली असती. परंतु ती संपत्ती त्यांनी ठोकरली आणि आपल्या निश्चयावर ठाम राहिले, आपल्या निर्णयावर ठाम राहिले, मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे प्रत्येक मराठ्यांचं काम आहे असं मला वाटतं. परंतु त्यांचे पाय ओढण्याचे, त्यांच्यावर चिखलफेक करण्याचे, त्यांची निंदा करण्याची आणि त्याचे उट्टे काढण्याची फक्त मराठा जातीतलीच खूप लोक मला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. त्यांना सुद्धा वाटतंय आपण मनोज जरांगे पाटलावर आरोप करतोय हे चुकीचं आहे, ते मराठा समाजासाठी झटतायत, त्यांच्या उन्नतीसाठी झटतायत, त्यांच्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे. परंतु टाकलेल्या तुकड्याला जगावं लागतं म्हणून ते भुगतायत. मराठा समाजातील मनोज जरांगे पाटलांना मराठीच भुगतायत असं म्हटल्यावर बाकीचे कशाला कमी पडतायत? बाकीची तर भरपूरच आहेत. आता ते बाकीची माणसं, आता मला सांगा, तो नवनाथ वाघमारे असं म्हणतो की प्रसाद लाडांचे लाडू खाऊन मनोज जरांगे एकनाथ शिंदेना बदनाम करतायत. म्हणजे याच्यावरून आता वाघमारेच्या म्हणण्यानुसार एक कळतं की कुणावर तरी भुंकण्यासाठी, कुणावर तरी चिखलफेक करण्यासाठी, कुणाला तरी बोलण्यासाठी कुणाचा तरी लाडू खावा लागतो. मग वाघमारे, जरांगे पाटलावर बोलण्यासाठी तू कुणाचं लाडू खाल्लं हे जर कळालं तर बरं होईल. मनोजदादा जरांगे पाटील हे आज महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. महाराष्ट्रभर त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे. रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत बसतात आणि अशी थोडकी नाही तर अख्ख्या मैदानात बसत नाहीत, एवढ्या प्रचंड संख्येनं लोक त्यांची रात्री अपरात्री सुद्धा वाट बघतायत. याचाच अर्थ महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांचा, समाजाचा मनोजदादावर अति प्रचंड विश्वास आहे. एखाद्या राजकीय पुढाऱ्याची सभेला जर 5-10 मिनिटं उशीर झाला तर लोक निघून जातात, परंतु मनोजदादाच्या बाबतीत असं घडताना दिसत नाही. म्हणजेच मराठी माणूस
आणि या मराठी माणसाच्या मनाला मनोजदादा जरांगे पाटलांचं म्हणणं भावतं आहे, पटतं आहे. आणि फक्त तेच नाही, तर मनोजदादांच्या मागे कायदेतज्ञांची फौज आहे, वकिलांची फौज आहे. त्यांना ते पटतं. परंतु गाववेशीवर कुठंतरी चावडीवर कट्ट्यावर बसलेल्या ह्या अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली माणसं, बिंडोक माणसं मनोजदादाला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात. याचं मात्र खूप नवल वाटतं आणि हसू येतं, त्यांच्या बुद्धीची कीव येते. आता हे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याबाबत मनोजदादाचा काहीतरी गैरसमज झालाय असा युक्तिवाद करताना काही राजकीय पुढारी दिसतात. परंतु मनोजदादांनी त्या बावनकुळेंच्या पत्रासह सिद्ध करून दाखवलं आहे, की त्यानं पत्र काढलं, की ही जातीची प्रमाणपत्र रद्द व्हावी असं पत्र काढलेलं दिसतं आहे. आणि तुम्ही म्हणता आमचा गैरसमज झाला म्हणजे आम्ही दुधखोळे आहोत का? अडाणी आहोत का? आणि म्हणून माझ्या मराठा बांधवांना मी विनंती करतो, सांगतो, आव्हान करतो, तुम्हाला मनोजदादाची पाठराखण करता येत नसेल तर करू नका. त्यांना साथ देता येत नसेल तर देऊ नका. कारण कुठल्या तर राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली तुम्ही असता आणि राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापोटी तुम्ही मनोजदादाबरोबर यायला बिथरता, घाबरता. येता येत नसेल तर येऊ नका. परंतु कमीत कमी त्यांच्यावर चिखलफेक करू नका, त्यांची बदनामी करू नका. कारण तेवढी तुमची कुवत नाही. जेवढी आपली कुवत आहे तेवढंच बोलावं, तेवढंच करावं. आणि भांडवलदारांना, राजकीय पुढाऱ्यांना आमची विनंती आहे, मराठा समाजातील पोरांच्या शिक्षणासाठी काहीतरी करा. ते तुम्ही करू शकता आणि तरच तुम्ही मराठ्याचे नेते म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात. नाहीतर छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील जे मराठे फितूर होते त्यांच्याच अवलादी तुम्ही आज जिवंत आहात, त्यांचीच वंशावळ आहात असे म्हणायला काय हरकत नाही. जय शिवराय, जय शंभूराज.